कुठे गावाला जायचं, फिरायला जायचं म्हणलं की किती छान वाटतं ना, पण आल्यानंतर घरात जो काही कपड्यांचा राडा असतो ना, तो विचारूच नका. म्हणजे असं होतं की कशाला जायचंय कुठे? मस्त घरी बसा, निवांत खा, प्या, मस्त दिवस घालवा आणि कुठेही जाऊ नये. पण कधी-कधी नाईलाज असतो, जावं तर लागतंच. तर आता मी ते कपडे आवरत होते, तेवढ्यात मनूने हा असा काहीसा पराक्रम केला होता आणि आनंद बघताय ना चेहऱ्यावरचा, की "आई बघ, तुझं लक्ष नसताना मी कसं मोठं काम केलं आणि तुला माहीत सुद्धा नाही." अशा काहीतरी ॲटिट्यूडमध्ये तिचं चाललं होतं. आता त्याच्यानंतर मी इथे कपडे वॉश करायला घेतले होते. असं वाटत होते की सगळ्या दुनियेचे कपडे मीच धुतेय की काय? कारण रोजचे आम्ही ते वापरलेले कपडे तर होतेच, लग्नाचे, हळदीचे आणि त्यात तनूसुद्धा एक हॉस्टेलवरनं बॅग घेऊन आल्या होत्या कपडे धुण्यासाठी. म्हणून ते सुद्धा धुवायचे होते. ते सगळं आवरून घेतलं. संध्याकाळ झालीच होती. मग म्हटलं की चला आता चहा पण बनवायचा आहे. त्या अगोदर दीदींकडनं लिंब पण घेऊन आले होते, कारण मला लिंबाचं लोणचं बनवायचं आहे. म्हणून इथे लिंब पाण्यात टाकून ठेवले आणि त्याच्यानंतर चहा बनवायला घेतला. तेवढ्यात कळलं की साखर पण संपली. आता गुळाचा चहा बनवणं म्हणजे थोडंसं रिस्की आहे, कारण तो फाटतो. म्हणून सगळ्यात शेवटी मी गूळ पावडर ॲड केली आणि छान असा चहा बनवला. थोडंसं मलाही बरं वाटावं, फ्रेश वाटावं म्हणून इव्हनिंगच्या वेळेला मनूला बाहेर घेऊन गेले आणि त्याच्यानंतर दिवसभराचे जे काही कपडे सुकलेत ना, त्याच्या घड्या घालायला घेतले आणि दिवसाचा शेवट असा मस्त मनूचं कपाट आवरून केला आणि असा होता आजचा दिवस. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.